मित्रनगर या वसाहतीमध्ये डॉक्टर प्रशांत सुरुंग व घडामोडे या दोघांनी मिळून समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी चालू केलेलं आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मान्यवर डॉक्टर श्री पोहेकर सर, श्री सचिन सर, आमचे माजी नगरसेवक सुनील भाऊ नाडे, डॉक्टर उमेश मालुसरे, आमचे चिकलठाणा सोसायटीचे माजी चेअरमन रिठे साहेब, आणि मला सर्वांची नावं घेता येतील, पण या चिकलठाणा परिसरात यांनी जे हॉस्पिटल चालू केलेलं आहे, या हॉस्पिटलचा उपयोग या भागातील गोरगरीब नागरिकांना निश्चितपणे होईल। माझ्या डॉक्टरांना विनंती राहील, खरं म्हणजे हॉस्पिटलला शुभेच्छा देताना शुभेच्छा अशा देता येत नाही का तुमचं हॉस्पिटल भरभराटीचं झालं, याचा अर्थ असा आहे का पेशंट वाढो, अशा काही शुभेच्छा देता येत नाही। पण जे कोणी पेशंट असेल ते आपल्याकडे आल्यानंतर लवकर बरे होतील असं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो। धन्यवाद। यांना मी माझ्या सह्याद्री हॉस्पिटलच्या परिवारातर्फे खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांकडून तसेच मेडिकलमधून गोरगरिबांची सेवा व्हावी व ते पेशंट लवकर बरे व्हावे, त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलचे दरवाजे ठोकवण्याची गरज पडू नये इथल्या गरीब जनतेला, हीच मी आमच्या हॉस्पिटलतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। समर्थ हॉस्पिटल व मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी या भागाचे नगरसेवक संजय चौधरी, डॉक्टर पोहेकर सर, मुठ्ठा सर आणि या परिसरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल या भागामध्ये ज्यांनी उपलब्ध करून दिलं असे अतुल भाऊ घडामोडे व अजय भाऊ घडामोडे यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांच्या हातून या ठिकाणी चांगली रुग्णांची सेवा हो हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। माझ्याकडे शुगर तपासणी, त्यानंतर हृदयाच्या तपासण्या जसे की ECG आणि निबुलायशन, लहान मुलांच्या जे आजार असतील त्याच्यावर उपचार, त्याच्या जनरल प्रॅक्टिसनुसार सगळे उपचार माझ्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध राहतात। सर, भरपूर हॉस्पिटल इथं परिसरामध्ये, आपलं वेगळं पण काय असेल? माझ्याकडे लहान स्पेशलायझेशन म्हणजे लहान मुलांसाठी जे काय असतील, निबुलायशन असो किंवा ॲडमिटची सुविधा असो, ती अवेलेबल उपलब्ध आहे माझ्याकडे। किती स्टाफ आहे माझ्याकडे सध्याला मी स्वतः एकटा आहे, पण कन्सल्टंट बोलवण्याची तयारी आहे माझी। किती पेशंट ॲडमिट? एक साधारण 5 ते 6 पेशंट एका वेळेस। सर, भरपूर आता हे नवीन हॉस्पिटल चालू झालं, काही आता नवीन काही शिबिर काही असं आहे? हो, शिबिर एक 4 दिवसात शिबिर पण घेण्याचे विचारात आहे मी, आणि त्यानंतर कंटिन्युअसली आपल्या महिन्याला शिबिर राहतीलच। कसे असेल ते? मोफत असेल का? मोफत असेल, शिबिर मोफत असेल, आणि बाहेरचे डॉक्टर जसं की ऑर्थोपेडिक असेल हाडाच्या आजारासाठी, त्यानंतर व्यसनासाठी, दारूचं व्यसन, त्याच्यावर एक मला पुढे चालून ह्या एरियामध्ये काम करायचं आहे। व्यसनाधीनतावर काय काम करावं वाटलं तुम्हाला? जसं की आता जे दारूचं व्यसन असो किंवा अजून बऱ्याच प्रकारचे व्यसन आहे, त्या व्यसनावरती असं वाटतं की आपण काहीतरी नवीन ह्या एरियामध्ये चालू करायला पाहिजे। धन्यवाद देतो की या भागामध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हतीच आणि या भागामध्ये ही सुविधा अत्यंत गरजेची आहे। गरजेची असल्या कारणाने आपल्या सर्वांना एक विनंती आहे की हा भागामध्ये पेशंट अत्यंत गरिबीचे आहेत, काही मिडल आहेत, त्यांना कशी चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपल्याला आरोग्य सेवा या भागात देता येईल या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। जास्त न वाढता संघाला या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, म्हणून या हॉस्पिटलला त्यांच्या पुढील कामगिरीला मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर या भागाचे नगरसेवक माझी आणि आता त्या भागाला प्रभाग गावामध्ये संजय चौधरी असं यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं।